हाय हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझं आहे ना सगळं काही काम झालेलं आहे. फक्त ह्या ज्या बरण्या आहेत ना त्या राहिल्या होत्या. म्हटलं मला याचा व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कारण मला बरेच कमेंट आले होते की या बरण्या नक्की कशा आहेत. सो म्हटलं तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना या नेस्टेसियाच्या आहेत, काचेच्या आहेत. साईज एकदम मीडियम, म्हणजे आपण याच्यामध्ये मसाले वगैरे एकदम परफेक्टली ठेवू शकतो. आणि याचं जे झाकण आहे ते स्टेनलेस स्टीलचं आहे. क्वालिटी एकदम परफेक्ट आहे, दिसायला एकदम सुंदर आहेत. आणि हे 12 मध्ये आले, म्हणजे सेट ऑफ 12मध्ये अवेलेबल आहेत. सो मी तशाच हिशोबाने घेतलेले होते की मला याच्यामध्ये मसाले ठेवायचे होते. माझ्याकडे ड्रायफ्रूट्स जास्त भरले जातात बाकीच्या सामानापेक्षा. सो म्हटलं जे वापराचे ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे या बरण्यांमध्ये ठेवले आणि हे इथे शेल्फवरती ठेवले ना तर खूप छान वाटतील. कारण पूर्ण एका सेटमध्ये हे 12 आहेत ना, सो एकदम छान लूक येतो. म्हणून मग असा विचार केला की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत ते स्टोअर करावे. सो मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट स्मूदीचं जे काही लागतात, आपल्या ज्या सीड्स आहेत त्या मी टाकतो स्मूदीमध्ये. सो त्यासाठी मी या बरण्या घेतलेल्या आहेत. आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते माझे फ्रीजमध्येच असतात. आणि आत्ता खूप जास्त ड्रायफ्रूट्स मी सामान भरलेलं आहे, कारण आता गिफ्टिंगसाठी वगैरे लागणार आहेत. सो त्यासाठी तर हा जो कोपरा आहे ना मला खूप आवडतो माझा. म्हणजे तिथे मी सगळं काही जे माझं फेवरेट आहे किचनमधलं त्या गोष्टी ठेवते या शेल्फ्समध्ये. तर थोडीशी कॉस्ट जास्त वाटते, पण माहिती आहे का, दिसायला आहेत ना ह्या बरण्या खरंच खूप वेगळ्या आहेत, म्हणजे युनिक आहेत. आणि ह्या आता नवीन डिझाईनच्या आहेत. सो त्याच्यामुळे आहेत ना मी घेतलेल्या आहेत. IKEAमधल्या ज्या बरण्या आहेत ना त्या देखील अशा स्टीलच्या झाकणाच्या आहेत, पण त्याचा जो शेप आहे ना तो असा उभा आहे, म्हणजे एकदम कॉमन शेप आहे. हा थोडासा शेप आहे ना वेगळा होता. सो म्हणून मी हे परचेस केलेले आहेत. तर सगळे काही ड्रायफ्रूट्स जे थोडे थोडे लागतात ना ते मी आता याच्यामध्ये पूर्ण भरून ठेवते, छान दिसतात शेल्फवरती. आता दिवाळी आहे त्याच्यामुळे म्हटलं घरी कोण गेस्टचे मुलं वगैरे असतील ना तर त्यांना द्यायला म्हणून हे आता जे चॉकलेट्स आहेत ना ते बर्नीमध्ये ठेवून देते. आणि हो, आता जे मी पॅकेट्स फोडलेले आहेत ना ड्रायफ्रूट्सचे ते मला आता गिफ्टिंगसाठी यूज करायचं, म्हणून म्हटलं या स्टीलच्या डब्यामध्ये जे फोडलेले आहेत ते इथे ठेवून द्यावे, म्हणजे पटकन काढून घेता येतील. आणि जे काही पॅकिंग वगैरे करायचं असेल ना ते करता येईल. सो त्यासाठी IKEAमधून हे जे मी फेक प्लांट्सचे छोट्या नाहीत, म्हणजे बऱ्याच मोठ्या स्टिक्स आहेत त्या. सो त्या आहेत ना मी या पॉटमध्ये लावलेल्या आहेत. आणि हा जो माझा कोपरा आहे ना तो पूर्ण आत्ता दिवाळीसाठी खूप छान असा दिसतो आहे. तर म्हटलं इथे खाली ठेवण्यापेक्षा इथे खिडकीमध्ये ठेवावं. आणि बघा हा कपबशीचा जो पॉट आहे ना तो माझा मी चुंबकमधून घेतलेला आहे, खूप छान आहे. त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलं होतं, ते काढून मी आत्ता हे असं सजवलं आहे. इथलं सगळं पटपट आवरून आहे ना मला तयार व्हायचं होतं. मी तयार झाले. मला पूजा तर नव्हती करायची, पण तयार व्हायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. सो तसंच तयार होत होते मी. कारण म्हणजे तोरण वगैरे जे काढून नुसते धुवून टाकले होते. नुसते मी काय केलं होतं, डिटर्जंटच्या पाण्यामध्ये ना थोडा वेळ भिजवून लगेच काढले होते. सो ते लावून घेते आणि रांगोळी काढून घेते, दिवे लावून घेते. तर जेवढं मला काम जमते तेवढं मी करते. आणि पूजा करण्यासाठी माझी आई आलेली आहे, म्हणजे माझे मम्मी पप्पा आलेले आहेत. सो मला पूजा नाही करायची होती, पण तिने पूजा केलेली आहे. कारण घरामध्ये कोणतरी आहे तर आपण असंच नाही ठेवत सणावाराच्या टायमाला. सो तिने पूजा केली. आणि इकडे स्पृहा रडत होती, तर तिला देखील बांगड्या घातलेल्या आहेत. तर तिला इतकं मस्त वाटत होतं ना ते.
हाय फाय. वाव वाव ये. तर मी लास्ट टाईम तुमच्यासोबत माझे जे पैंजण होते ब्लॅक कलरच्या मण्यांचे ते मी शेअर केले होते, तर त्यासोबतच आहेत ना हे देखील मी घेतले होते. हे मी दाखवायचं राहिलं होतं, म्हटलं आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. तर याच्यामध्ये सगळे व्हाईट कलरचे मणी आहेत, म्हणजे पूर्ण सिल्वरचं आहे. तर हे घालून दाखवते कसं दिसते. खूप छान वाटतात हे, आता नवीन डिझाईन्स आलेले आहेत ते. सो म्हटलं विअर करून दाखवल्यानंतरच लक्षात येतं की ते कसे दिसतात. मी जेव्हा ड्रेस घेतला होता ना, म्हणजे आमच्या इथे तशी पद्धत आहे की साडी किंवा ड्रेस काहीही घेतला ना की त्याच्यावरती परफेक्टली मॅचिंग अशा बांगड्या लगेचच आम्ही शॉपमधून घेतो. आणि आत्ता मी माहेरी गेले होते, सो तिथून हा मी बांगड्यांचा सेट बनवून आणला होता. आणि हे जे जोडवे आहेत ना, हे मी आज म्हटलं, म्हणजे मी आहेत ना एक जोडवं घालते आणि त्याच्या बाजूच्या देखील अंगठ्यामध्ये, म्हणजे बोटामध्ये माझ्या आपण मासोळी म्हणतो त्याला, ती पण घालते. तर ते दोन्ही पण आहेत ना, त्याच्याने थोडेसे पाय चांगले वाटतात म्हणून. सो मी तुम्हाला जोडव्याची ही जी नवीन डिझाईन आहे ना, ती देखील आत्ताच नवीन घेतलेली आहे. तर बघा, हे पैंजण घातल्यानंतर देखील पाय खूप छान वाटतात. फक्त हे जे जोडवं होतं ना, ते थोडंसं मला टोचत होतं, बाकी काही नाही, कारण थोडंसं मोठ्या डिझाईनचं होतं, सो त्याच्यामुळे. तर पहिले मी आत्ता तोरण लावून घेते आणि त्यानंतर रांगोळी काढते. तर ही सगळी तयारी मी संध्याकाळीच केलेली आहे, कारण हे लोक येणार होते, सो सगळं जेवण वगैरे करून संध्याकाळी उशीर होणार होता. सो म्हटलं की आता ही सगळी काही तयारी मी संध्याकाळीच केली. तर हे जे तोरण आणि त्याच्या साईडला ह्या ज्या माळा मी लावलेल्या आहेत ना, ह्या माझ्या परमनंटली असतात. तर म्हणजे मी असं काही दिवाळीसाठी सेपरेटली यावर्षी तरी काही घेतलेलं नाही आहे. तर हे जे माझं तोरण आहे ना, हे इतकं छान दिसतं ना, म्हणजे ह्याची जी पानं आहेत ना, ती अशी एकदम रिअल आणि एकदम रिच लुक देतात. तर मी तुम्हाला जवळून देखील दाखवते. डिझाईन खूप छान दिसते. तर दरवाजाचं तोरण जे आहे ना, ते मी इथून घेतलं होतं, पण त्यालाच मॅचिंग मला ह्या अशा 2 माळा हव्या होत्या दरवाजाला परमनंटली लावण्यासाठी. सो हे मी मागच्या वेळेस पुण्याला गेली होती तेव्हा घेतलेलं होतं. इतका छान आहे ना, म्हणजे याचं जे काही त्याचं डिझायनिंग केलेलं आहे ना, ते मला म्हणजे परफेक्टली मॅच तर झालेलं आहे माझ्या तोरणला. पण माझं जे तोरण आहे ना, त्याच्या खाली ह्या ज्या घंटी आहेत ना, ह्या पूर्ण पितळेच्या घंटी आहेत. फक्त ह्या ज्या माळा आहेत ना, याच्या पितळेच्या नाही आहेत, त्याच्या आपल्या प्लास्टिकच्या आहेत. सो मला तेवढी केअर करायला लागते त्याची, कसं ठेवायचं आहे, काय लावायचं आहे असं. आणि दरवाजात ना हवा सुटली की ते दरवाजात येतात सेफ्टी डोअरला, आणि ते त्याच्या माळा देखील, त्याचे जे मणी आहेत ना, ते सारखे निघतात. पण मला सिरियसली सांगू, माझे जे तोरण आणि ह्या ज्या माळा आहेत ना, खूप आवडतात. एकदम वेगळी डिझाईन आहे. तर हे बघा, ह्याची जी पानं आहेत ना, ती अशी लांबून बघितली ना, तर रिअल अशी पानं वाटतात आणि असं वाटतं की रिअलचं आपण फुलांची माळा लावली आहे. सो असं हे तोरण आहे. तर तुम्हाला एक कसं वाटलं तुम्ही मला सांगा.
मी बाहेर आहेत ना एक 2-4 हुक एक्स्ट्रा लावून ठेवलेले आहेत, म्हणजे जिथे मला वाटेल तिथे मी हे जे माळा आहेत ना त्या लटकवून ठेवू शकतो, किंवा आपले जे हार आहेत ना फुलांचे ते देखील आपण सणावारांना बनवतो, तर त्यासाठी देखील मी हुक्स लावून ठेवलेले आहेत. आणि आत्ता हे जे मी माळा लावल्यात ना ह्या मी सेफ्टी डोअरला लावलेल्या आहेत. जनरली त्या साईडला असतात, तर म्हटलं आत्ता इथे लावून बघूया. तर हे तुम्हाला म्हणजे दरवाजाचा जो काही एंट्रन्स आहे ना तो पूर्ण तुम्हाला असं पिवळं पिवळं सगळं दिसेल, म्हणजे प्लांटचा पॉट देखील मी तिथे पिवळा ठेवलेला आहे. आणि या माळा आहेत ना त्या देखील येलो कलरच्याच आहेत. आणि मला आहे ना इथे दरवाजाचा जो एंट्रन्स आहे ना तो थोडासा चेंज करायचा आहे. मी आत्ता इथे फक्त टेम्पररी व्हाईट वाल्या ज्या माळा आता मी नवीन घेतलेल्या आहेत ना त्या लावलेल्या आहेत, पण तिथे देखील माझ्याकडे ज्या जुन्या पिवळ्या माळा आहेत ना त्या देखील आहेत, सो त्या मी इथे लावणार आहेत. तर बघू त्याच्याने लुक थोडासा चेंज होईल. पण आज आत्ता ही जी काही तयारी आहे ना ही माझी साधी सिंपल तयारी आहे. तर मम्मी आली म्हटल्यावरती माझं जे काही फराळाचं काम होतं ना ते इतकं हलकं झालं आहे, म्हणजे काहीच करायची गरज पडत नाही आपल्याला. फक्त तिला सगळ्या काही गोष्टी हातात द्यायच्यात, कारण काही मिळत नाही आहे तेवढंच. आणि तयारी तर ती म्हणजे माझ्या आधीच ती किचनमध्ये लागली होती. मी अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर लागले, देवपूजा केली आणि मग मी आत्ता किचनमध्ये सुरुवात केलेली आहे आता फराळासाठीची. तर असं पहिलं तर सुरुवात आमच्याकडे गोडापासून होते, म्हणजे गोडाचं पहिलं काहीतरी बनलं जातं. सो त्यासाठी म्हटलं सगळ्यात इझी म्हणून आम्ही शंकरपाळी बनवायचं घेतलेलं आहे. त्यानंतर मग चिवडा आहे, चकली आहे, ज्याला जास्त वेळ लागतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी स्टार्ट करू. तर आजचा जो प्लॅन होता तो आमचा शंकरपाळी, चिवडा आणि बेसनचे लाडू करायचा आहे. तर मला आत्ता जेवढं सकाळी शूट करून तुमच्यासोबत लवकरात लवकर व्लॉग शेअर करायचा होता, सो इथपर्यंतच मी शेअर करते. चिवडा आहे ना तो मुरमुऱ्याचा बनवलेला आहे आणि मुरमुरे आहेत ना थोडेसे रोस्ट करून घेतले, त्याच्याने ते छान क्रिस्पी झाले. आणि आम्ही खोबरं वगैरे टाकलेलं नाही आहे आणि मी साखर देखील टाकलेलं नाही आहे, कारण शुगरवाली वगैरे लोकं आहेत घरामध्ये, म्हणजे माझे मम्मी पप्पा. सो त्यांच्यासाठी मी चिवड्यामध्ये साखर नाही घातले आणि जस्ट आपला नॉर्मल जसा जमेल तसा चिवडा मी बनवला आहे. तर इथे शंकरपाळ्या ती एकदम पटापट तिला जसं जमतात तसं तिने बनवल्यात आणि मी पटपट तळून घेतलेल्या आहेत. तर वेगळं काही सांगायची गरज नाही आहे, आपलं काम खरंच खूप हलकं होतं. कोणतरी आलं असेल तर घरामध्ये, सासू असू दे किंवा आई असू दे, माझे दोन्ही म्हणजे जे दोघंजणं आहेत ना ते दोघंजणं मला खूप हेल्प करतात. आणि माझ्या सासूला देखील खूप कामाची हौस आहे, त्यांना खूप आवडतं जेवण वगैरे बनवायला. सो तेव्हा देखील मला किचनमधलं काम असतं ना ते खूप कमी असतं. सो असो. तर असा म्हणजे दिवाळीसाठी तर ते आत्ता आलेले आहेत यावर्षी पहिल्यांदा. नाहीतर जनरली प्रत्येकजण त्यांची त्यांची दिवाळी त्यांच्या त्यांच्या घरीच मनवतं, पण यावेळेस म्हटलं की चला या तुम्ही पण. तर तिला जसं जमलं आहे तसं तिने पटापट शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या शेपमध्ये कट केलेल्या आहेत. तर थोडासा शेप इकडे तिकडे झाला असेल, पण असं होतंच नाही का. सो असं म्हणजे टेस्ट तर इतकी छान झाली होती, म्हणजे माझं बनवता बनवताच खाणं चालू होतं. तर गोड जास्त काही बनवायचं नव्हतं, सो त्यासाठी थोड्याच बनवल्यात. नंतर म्हटलं चिवडा देखील बनवून घेऊया, ते देखील सगळं थोडं थोडंच बनवायचं आहे, कारण घरामध्ये आहे ना प्रॉपर जे जेवण आहे ना ते करणारी माणसं जास्त आहेत आणि आमच्याकडे नाश्ता खूप कमी बनवला जातो. सो म्हणून सगळं थोडं थोडं. तर हे जे मुरमुरे होते ना त्याचाच आम्ही चिवडा बनवला आहे. पोह्याचा चिवडा बघू बनवला तर बनवू, पण आत्ता तरी मुरमुऱ्याचा चिवडा मुलांना आवडतो, सो त्यासाठी. तर काही नाही, आत्ता इतकं काय काय व्हायरल बघितलं ना चिवडा बनवायचं, तर तसंच ट्राय केलं आहे. एक चाळणी घेतली, ती तेलामध्ये टाकली आणि पटापट पटापट शेंगदाणे, कढीपत्ता वगैरे जे काही पोह्यांना आपण टाकतो ना ते सगळं काही टाकून पटकन लगेचच आम्ही चिवडा देखील बनवून घेतला. मम्मी आली की मम्मीचं पहिले असतं की हिरव्या बांगड्या घाल, कलरच्या नको घालू, कानातले मोठे घाल, हे घाल ते घाल, तिचं असतं. सो
ते आता तुम्हाला हातामध्ये हिरव्या बांगड्या दिसत असतील, पण संध्याकाळी बघू, दुसऱ्या घालेनच मी. तर असं चिवडा देखील झालेला आहे. तर माझी घाई असते की कधी हे होतं आहे आणि कधी मी सगळा ओटावरते आणि कधी हे सगळं काही मी बर्नरमध्ये ठेवून देते. कारण मला आहे ना जास्त असं सगळं काही व्यवस्थित ठेवायची सवय आहे. तर हे पटपट झालं गरम, म्हणजे थंड झालं आणि नंतर लगेचच मी हे सगळं काही ज्या काही बर्नरमध्ये मला ठेवायचं होतं तशामध्ये मी ठेवलेलं आहे. म्हणजे जे काही जास्त आहे त्यांना मोठे डबे, जे काही थोड्याशा क्वांटिटीमध्ये आहे त्याला ते मी बर्नर तशाच साईडला करून ठेवलेल्या आहेत. सो असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.